नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक 2. आजचा हा दुसरा सराव पेपर आहे आपला. पहिला सराव पेपर चॅनलवर टाकलेला आहे, तो जर बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. एकूण 30 प्रश्न आहे या सराव पेपरमध्ये, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी ग्रामर आणि संगणकावरील प्रश्न आहेत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिले पाहणार आहे आपण सामान्य ज्ञान, एकूण 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, 288. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. पुढचा प्रश्न, एलिफंटा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी देण्यात आला? 1982, 1992, 1997, 1987. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, 1987. पुढचा प्रश्न आहे, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशात आहे? युक्रेन, रशिया, कझाकिस्तान, चीन. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, युक्रेन. युक्रेनमध्ये आहे चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागपूर. नागपूर शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऑरेंज सिटी म्हणूनही नागपूरची ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राम सुतार. राम सुतार यांना प्रदान करण्यात आला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खालीलपैकी कोणता किल्ला नाही? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, पुरंदर. पुरंदरचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला नाही. शिवाजी महाराजांच्या 11 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला जिल्हा कोणता आहे? सोलापूर, नाशिक, पुणे, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशातील आयुर्मान सर्वाधिक आहे? चीन, भारत, दक्षिण कोरिया, हाँगकाँग. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, हाँगकाँग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? मंगळ, पृथ्वी, शनी, गुरु. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मंगळ. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, शिवसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोयना. कोयना नदीवर आहे शिवसागर धरण. त्यानंतर आहे मराठी व्याकरण, एकूण 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध शब्द आहे? तर या 4 पर्यायांपैकी शुद्ध शब्द आहे अंतरात्मा.
पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. इथं तो आहे, तो. पर्याय आहेत तो, गातो, मोठ्याने, गातो, मोठ्याने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोठ्याने. पुढचा प्रश्न आहे, सज्जन या शब्दातील संधी प्रकार कोणता आहे? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, जोड संधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन संधी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक विशेष नाम नाही? नदी, कुसुम, लता, रजनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नदी. नदी हे एक सामान्य नाम आहे. कुसुम, लता, रजनी हे आहे विशेष नाम. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सोवडे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे? पोवडे, ओवडे, आवडे, पिवडे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओवडे. सोवडे, ओवडे. पुढचा प्रश्न, मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मूर्खासारखे बोलणे, मोत्यांच्या माळा करणे, मुक्तपणे फिरणे, पांढरी फुले वाहणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मूर्खासारखे बोलणे. पुढचा प्रश्न आहे, हात टेकणे चा योग्य अर्थ काय आहे ते ओळखा. धीर सुटणे, मदत करणे, ना इलाजामुळे माघार घेणे, धीर सुटणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ना इलाजामुळे माघार घेणे. पुढचा प्रश्न आहे, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य, उद्गारवाचक वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे, कवी सौमित्र म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किशोर कदम. किशोर कदम यांना ओळखले जाते कवी सौमित्र म्हणून. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातील योग्य शब्द निवडा. योग्य शुद्ध शब्द आहे यामध्ये पर्याय क्रमांक 2, परिस्थिती. यानंतर आहे संगणक प्रश्न, एकूण 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, हायब्रिड कम्प्युटर म्हणजे ज्यामध्ये एकत्रित गुणधर्म असतात. ॲनालॉग अँड डिजिटल कॉम्प्युटर, मायक्रो अँड मिनी कॉम्प्युटर, मेनफ्रेम अँड सुपर कॉम्प्युटर, मिनी अँड सुपर कॉम्प्युटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲनालॉग अँड डिजिटल कॉम्प्युटर. पुढचा प्रश्न आहे, व्हीडीयूचे विस्तृत रूप खालीलपैकी काय आहे? व्हिडिओ डिस्प्ले युनिट, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, व्हिडिओ डिव्हाइड युनिट, नन ऑफ द अबव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. पुढचा प्रश्न, ULSIचे विस्तारित रूप कोणते आहे? अल्टिमेट लार्ज स्केल इंटिग्रेशन, अल्ट्रा लार्ज स्क्रिप्टी इंटिग्रेशन, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन, अप्पर लार्ज स्केल इंटिग्रेशन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. पुढचा प्रश्न, संगणकात वापरलेली चिप खालीलपैकी कशापासून बनलेली असते? सिलिकॉन,
ॲल्युमिनियम, क्रोमियम, सिल्वर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिलिकॉन. पुढचा प्रश्न, फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर असे कोणाला म्हटले जाते? ॲलन टरिंग, चार्ल्स बेबेज, टेड हॉफ, नन ऑफ द अबव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲलन ट्युरिंग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती शॉर्टकट की MS वर्ड 2010 मध्ये सिलेक्टेड टेक्स्टला कट करण्यासाठी वापरली जाते? Ctrl+U, Ctrl+Q, Ctrl+S, Ctrl+X. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 Ctrl+X. पुढचा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI साठी कोणती भाषा वापरली जाते? फोरट्रॉन, कोबल, C++, नन ऑफ दिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 C++. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कम्प्युटर सर्वात वेगवान आणि महाग कम्प्युटर आहे? क्वांटम कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुपर कम्प्युटर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विकसित झालेली पहिली संगणक भाषा कोणती आहे? पहिली संगणक भाषा कोणती आहे? फोरट्रॉन, कोबल, पास्कल, बेसिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फोरट्रॉन. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पिढीचे संगणक कशावर आधारित होते? VLSI, इंटिग्रेटेड सर्किट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हॅक्यूम ट्यूब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंटिग्रेटेड सर्किट्स. तर हा होता आजचा सराव पेपर आपला दुसरा. यामध्ये एकूण आपण पाहिले 30 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.